हॅलो गाईज, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण इम्पॉर्टंट एससीक्यू सिरीज मधला एक टॉपिक बघणार आहोत. जे काही उपक्रम सांगितलेले आहेत, विविध उपक्रम आणि अध्यायामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे उपक्रम सांगितलेत. तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर एससीक्यू येतो किंवा एलएक्यू येतो की विविध उपक्रम एक्सप्लेन करा म्हणून. ठीक आहे, मग ते जे काही एससीक्यू आल्यानंतर किंवा एलएक्यू आल्यानंतर तुम्हाला काय एक्सप्लेन करणं गरजेचं आहे किंवा एससीक्यू मध्ये काय लिमिटेशन्स आणि एलएक्यू मध्ये काय लिमिटेशन्स ठेवणं गरजेचं आहे हे आपण आज बघणार आहोत. ओके, फक्त एक चार्ट आहे, तो चार्ट लक्षात ठेवायचा आणि त्याच्या मी काही डेफिनेशन सांगणार आहे, त्या डेफिनेशन जशा तशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आता विविध उपक्रम 2 प्रकारचे उपक्रम आहेत हे क्लिअर झालं. ओके, आता त्याला द्विविधच का म्हटले? द्विविध म्हणजे 2 प्रकारचेच उपक्रम का सांगितले? कारण की व्याधी 2 प्रकारच्याच असतात. ओके, हे इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला लिहायचे. जर तुम्हाला एलएक्यू ला आलाच बाय चान्स तर तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावं लागतं. तर मग इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार की व्याधी 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे, एकतर संतर्पणजन्य असतील, संतर्पणजन्य व्याधी असतील किंवा अपतर्पणजन्य व्याधी असतील. मग जेव्हा संतर्पणजन्य व्याधी असतील तेव्हा अपतर्पण करणे, अपतर्पणजन्य व्याधीमध्ये संतर्पण करणे, हे 2च प्रकारची चिकित्सा आहे. त्यामुळे इथं तुम्हाला द्विविध उपक्रम म्हणजे 2च उपक्रम सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. हे तुमचा काय झाला, इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. आता आपण बघूया की कोणते 2 उपक्रम आहेत. ओके, द्विविध उपक्रम. हा चार्ट तुम्हाला साइड बाय साइड काढला तरी चालेल माझ्या बरोबरच, कारण की एक्स्ट्रा नंतर तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. तर विविध उपक्रम, त्याच्यामध्ये कोणते 2 उपक्रम आले? एक संतर्पण, ओके, दुसरा काय अपतर्पण. मग आता व्याख्या बघा. संतर्पण म्हणजे काय? ज्या अवस्थेमध्ये किंवा संतर्पण आपल्याला कधी करायचे? जेव्हा शरीरामध्ये घटकांची क्षमता असते किंवा घटक क्षय झालेला असतो. मग तो धातू असू द्या, दोष असू द्या किंवा कोणताही घटक जो शरीर आवश्यक आहे त्याचा क्षय झाल्यानंतर जो उपक्रम केला जातो त्याला आपण काय म्हणतो? संतर्पण म्हणतो. म्हणजे संतर्पण कधी करायचं? थोडक्यात संतर्पण करायचं क्षयावस्थेत. ओके, आणि अपतर्पण म्हणजे काय? जेव्हा धातूंची वृद्धी झालेली असेल शरीरामध्ये किंवा शरीर घटकांची वृद्धी झालेली असेल, मग वृद्ध अवस्था किंवा वृद्धी असेल तर जे उपक्रम केले जाते त्याला काय म्हणतात? अपतर्पण म्हणतात. ओके, डेफिनेशन क्लिअर सगळ्यांना? पुढे तुम्हाला संतर्पणलाच पर्याय नाव बृहण आलेलं आहे. ओके, आणि अपतर्पणला पर्याय नाव आलेलं आहे लंघन. डेफिनेशन सेम. शरीर घटकांचा क्षय झालेला असेल तर आपण जो उपक्रम करतो त्याला बृहण म्हणायचं. शरीर घटकाची वृद्धी झाल्यावर जो उपक्रम करतो त्याला लंघन म्हणायचं. ओके, क्लिअर? इथं आणखीन एक पॉइंट ऍड करता येतो. बृहण करायचंय, शरीर घटकाची जेव्हा वाढ करायची असते तेव्हा आपल्याला प्रामुख्याने 2 महाभूत वापरावे लागतात, पृथ्वी आणि आप. ओके, कोणते महाभूत? पृथ्वी आणि आप महाभूत. ज्या घटकामध्ये अधिक आहेत त्या घटकात्मक आपल्याला आहार विहाराचं सेवन पेशंटला द्यावं लागतं किंवा औषधी पेशंटला सांगावे लागतं. मग यामुळे काय होतं? यामुळे काय होणार? वायू व पित्तासह वायू, जो काही वायू शरीरामध्ये आहे त्याचं शमन होणार. ओके, म्हणजे प्रामुख्याने कृशता कधी येते? क्षय कधी होतो? वातदोष वाढल्यावर येतो. मग वायू आणि पित्ताचं शमन होणार. पृथ्वी महाभूत मग जर द्रव्य वापरले, औषधी वापरले तर थोडक्यात बृहण होणार आणि बृहणला संतर्पण म्हटले. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढे बघा, लंघन. ओके, लंघनाचे डायरेक्ट प्रकार सांगितले 2. शोधन और शमन. ओके,
शोधन आणि शमन हे कशाचे? लंघनाचे दोन प्रकार सांगितले. शोधनामध्ये काय होतं? जे काही दोष आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. ओके, शरीराबाहेर. आणि शमनामध्ये काय होतं? साम अवस्थेतील दोषांना हात लावला जात नाही. विषम अवस्थेतील दोष समावस्थेत, ओके, विषम अवस्थेतील दोष समावस्थेत आणले जाते, त्याला शमन म्हणतात. म्हणजे वाढलेले दोष आहेत त्याला फक्त शांत करायचे. आणि शोधनामध्ये काय? वाढलेल्या दोषांना शरीराच्या बाहेर काढून टाक. ओके, मग याचे पुन्हा प्रकार सांगितलेत. शोधन, शोधनामध्ये तुम्हाला पंचविध शोधन माहिती असतील. पंचविध शोधनामध्ये काय काय येतं? अष्टांग हृदयनुसार. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा आपण थोडं हे शॉर्ट मध्ये लिहूया म्हणजे खाली आपले प्रकार बसतील. ओके, हे काय होतं? शोधन होतं. ओके, शोधनामध्ये 5 प्रकार. निरूह, निरूह बस्तीचा प्रकार आहे. वमन, विरेचन. तुम्ही जेव्हा हे प्रकार बघाल ना, प्रत्येक एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर मध्ये काय केलं? दोष बाहेर टाकले जातात. ठीक आहे, नंतर शिरोविरेचन म्हणजेच नस्य म्हणू शकता आणि रक्तमोक्षण. मग आता ही प्रोसिजर काय आहे काय नाही इन डिटेल तुम्हाला सेकंड अँड थर्ड इयरला होईल. इथं फक्त नावं लक्षात ठेवा की शोधनाचे 5 प्रकार आहेत. निरूह, वमन, विरेचन, शिरोविरेचन आणि रक्तमोक्षण. ओके, शमन, शमनाचे 7 प्रकार आहेत. ओके, दीपन, पाचन. ओके, क्षुत्रुट म्हणजे क्षुधा निग्रह, तृष्णा निग्रह. 4 झाले. सिक्वेन्स मध्ये पाठ केलं किंवा ग्रुपने पाठ केलं तरी चालेल. दीपन, पाचन, क्षुत्रुट म्हणजे क्षुधा निग्रहण आणि तृष्णा निग्रहण. ठीक आहे, नंतर व्यायाम, आतप आणि मारुत सेवन. 5 नंबरला व्यायाम, आतप आणि मारुत सेवन. मारुत सेवन. ओके, मग त्याचा अर्थ काय बघा. तिकडं व्यायाम, आतप आणि मारुत सेवन दिसत नसेल तरी दीपन, पाचन म्हणजे जे काही शरीरात वाढलेले दोष आहेत त्यांना कमी करण्यासाठी त्याचा आधी अग्नी प्रदीप्त करायचा आणि प्रदीप्त झालेला अग्नी त्याचं पाचन करणं. क्षुधा निग्रह, तृष्णा निग्रह म्हणजे भूक लागलेली असली तरी जेवण नाही करायचं, तहान लागलेली असली तरी पाणी नाही प्यायचं. त्यामुळे काय होईल? अग्नी प्रदीप्त झालेला आहे तो हळूहळू जे घटक वाढलेले आहेत त्याचं पाचन करायला सुरुवात कर. ठीक आहे, नंतर व्यायाम करणे, व्यायामामुळे शारीरिक हालचाली होतात त्यामुळे पण पाचनाचं काम होतं. आतप सेवन आणि मारुत सेवन जे उन्हामध्ये जास्त काळ बसून राहणे किंवा वारा ज्या ठिकाणी जास्त आहे तिथे जास्त काळ बसून राहणे ते पण एक शमनाचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा तर तुमचा इथं सगळ्यात मोठा पॉइंट कव्हर झाला. द्विविध उपक्रम आणि अध्याय त्यामध्ये 2 उपक्रम सांगितलेत. संतर्पण, अपतर्पण. संतर्पणाचं पर्याय नाव बृहन, अपतर्पणाचं पर्याय नाव लंघन. बृहन कधी होतं? पृथ्वी आणि अपमहाभूतात्मक जर द्रव्य दिले तर त्यामुळे वायू आणि पित्ताचं शमन होणार आणि बृहन. अपतर्पण, अपतर्पणलाच पर्याय नाव लंघन म्हटलंय. लंघनाचे 2 प्रकार, शोधन, शमन. शोधनाचे 5 प्रकार, निरूह, वमन, विरेचन, शिरोविरेचन, रक्तमोक्षण. शमनाचे 7 प्रकार, दीपन, पाचन, क्षुधा निग्रह, तृष्णा निग्रह, व्यायाम, आतप आणि मारुत सेवन. क्लिअर सगळ्यांना? अशाला असा चार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आणि मी ज्या काही व्याख्या सांगितल्या शमन काय, बृहन काय ते तुम्हाला व्यवस्थित करायचं. ओके, क्लिअर सगळ्यांना पॉइंट? अशा पद्धतीने तुमचा हा एक पॉइंट आणखीन कव्हर झाला. ठीक आहे, आपली जी काही इम्पॉर्टंट एससीक्यू LAQ सिरीज आहे त्यामध्ये हा एक पॉइंट ऍड करा. त्या सिरीज मधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते थोडं सिरियसनेसनी बघा. जरी येत असतील तरी पण 1.5 किंवा 2 एक्स्ट्रा स्पीड मध्ये बघितलं तरी चालेल, कारण की प्रत्येक फॅकल्टी तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देत आहे. ठीक आहे, त्यानंतर आयुर्वेदा मराठीचे व्हॉट्सअपचे लिंक्स आहेत. व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ती व्हॉट्सअप चॅनलची लिंक जॉईन करा. त्यावर तुम्हाला MCQ डेली प्रोव्हाइड केले जातात.
प्रत्येक सब्जेक्टची, जेणेकरून तुम्हाला एक्झाममधले MCQs सॉल्व्ह करायला हेल्प होईल. ठीक आहे? इथं हा आपला टॉपिक संपलाय. थँक यू.